आमचे बाबा इंजिनियर तर आहेच आहे, पण त्यासोबत त्यांना शेफ पण आहे. आमच्या घरी आज पित्र होते आणि आजी मस्तपैकी मालच्या काढत होती आणि बाबा त्यांना मस्तपैकी मदत करू लागत होते. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आजीच्या तर पूर्ण मालच्या काढून झालते आणि पाहुणे पण सगळे जेवण करून गेलते. पण तुम्हाला हे मालच्या आणि मटकीचं जेवण माहिती का? तुमच्या तिकडे कोणतं जेवण फेमस आहे तेवढं कमेंट करून नक्की सांगा. मी आदित्यला राऊरी फॅक्टरी आणायला गेलतो. आदित्य पण पुण्यावरून आलेला होता. आल्या तर तो सगळ्यांना भेटला. त्याला म्हणलं चल तुला पाटावरून जी चारीची पाईपलाईन येते ना ती दाखवतो. लगेच आपली डिस्कवर काढली. 120 स्पीड ना काही गेलो नाही, कारण की पाईपलाईन आपल्या घराजवळच होती. आपला जो निळवंड्याचा पाटी ना त्याची जी पाईपलाईन आहे, आता ही ना सगळं चाऱ्या नवीन पद्धतीने उभं राहिलंय आणि हा एवढा मोठा पाईप आहे जो त्या चारी मधून चाललेला आहे. आणि आदित्यला अचानक काय झालं, याने डायरेक्ट चारीतच उडी मारली. मग काय बरी काळजी केली, घेतला कसा बसावर. आता ही मोठी पाईपलाईन होती. आता तुम्हाला एक छोटी पाईपलाईन दाखवतात. याला ना त्यामध्ये तर नक्कीच टाकावं लागणार आहे. आता याला या नळीतच टाकणार होतं, म्हणजे परत कुठे उड्या मारणार नाही असा. इथं सगळ्यांचं ना पाईप फिटिंगचं काम चालू होतं आणि सगळे आपल्याला ओळखीत होते, कारण की सगळे आपले व्हिडिओ बघते. बरं चला, तुमच्या पाटाच्या चाऱ्या कशा तेवढं कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, अकाउंटला फॉलो करायचं विसरू नका. लवकर फॉलो करून घ्या, 200K कंप्लीट झाले पाहिजे.